So hello friends, welcome back to our channel. So my name is Sumit Rathod and you are watching 10x डिप्लोमा. सो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लई इम्पॉर्टंट होणार आहे. जर तुम्ही डिप्लोमाच्या थर्ड इयरचे स्टुडंट असाल किंवा सेकंड इयरचे स्टुडंट असाल किंवा फर्स्ट इयरचे स्टुडंट असाल. ओके, सो जर तुम्हाला 95 प्लस मार्क कसं स्कोअर करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट डिस्कस करणार आहे. ओके, सो ए टू झेड मी स्वतः 95 मार्क स्कोअर्स केलेला आहे. जो काय डिप्लोमाचा MSBTचा फिफ्थ सेमिस्टरमध्ये मी SK स्कीमचा स्टुडंट आहे आणि त्या फिफ्थ सेमिस्टरमध्ये मी 95 मार्क्स कसा स्कोअर केला, माझ्या स्ट्रॅटेजी काय होता, मी एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, माझा टाइम टेबल काय होतं, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. सो तुम्ही ह्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सो लेट स्टार्ट दिस व्हिडिओ. ओके, सो मित्रांनो कुठल्याही सब्जेक्टचा आपल्याला जर अभ्यास करायचा असेल किंवा स्टडी करायचा असेल तर त्या सब्जेक्टचा आपल्याला डिवायडेशन करायला लागतो. ओके, ऑलरेडी आपल्या MSBTच्या करिक्युलममध्ये जो सिलेबस कॉपी असते त्याच्यामध्ये युनिट्समध्ये त्या सब्जेक्टचं डिवायडेशन केलेलं असतं. सो त्या युनिट्स ते डिवायडेशन नुसार आपण काय करायचं, अभ्यास करायचं. ओके, सो आता फॉर एक्झाम्पल आता थर्ड सेम, आता डिप्लोमाचा जो थर्ड सेम किंवा फिफ्थ सेम आहे तर थर्ड सेममध्ये एक डाटाबेस नावाचा एक DBMS नावाचा एक सब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल ओके, DBMS नावाचा एक सब्जेक्ट आहे. ह्या सब्जेक्टमध्ये किती किती प्रत्येक सब्जेक्टचे 5 युनिट असतात. ओके, सो ह्या सब्जेक्टमध्ये किती युनिट्स असतात, ह्या सब्जेक्टमध्ये युनिट्स असतात टोटल 5. सो नंबर ऑफ युनिट्स आर 5. ओके, बघा मित्रांनो, मी डिप्लोमा पासआउट स्टुडंट आहे. ओके, ह्याच वर्षी मी पासआउट होणार आहे आणि ह्या वर्षीचा जो काही रिझल्ट लागेल त्या रिझल्ट नंतर मी पासआउट होणार, डायरेक्ट डिग्रीच्या सेकंड इयरला मी जाणार. ओके, सो मी पण काही असे लेक्चर, मी DBMS वगैरे असे काही लेक्चर वगैरे घेणार आहेत, ह्या यूट्यूबवरतीच मी अपलोड करणार आहेत. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲपवरती. ओके, सो बघा, नंबर ऑफ युनिट्स किती असतात, 5 युनिट्स असतात. तो 5 युनिट्सला आपल्याला काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. किती युनिट्समध्ये, आता मॅक्झिमम जो पिरियड असतो ना डिप्लोमाचा सेमिस्टरचा तो मिनिमम किंवा मॅक्झिमम म्हणू आपण, मॅक्झिमम 4 महिन्याचा असतो. सो 4 महिन्यामध्ये आपल्याला 5 युनिटचं डिवायडेशन करायचं आहे. ओके, सो डिवायडेशन करताना कसं लक्षात ठेवायचं की पहिली युनिट टेस्ट कधी आहे, सेकंड युनिट टेस्ट कधी आहे, प्रॅक्टिकल एक्झाम टेस्ट कधी आहे. ओके, सो पहिली युनिट टेस्ट जी आता फर्स्ट युनिट टेस्ट असते बघा, आता नंबर ऑफ युनिट्स किती आहेत आपले 5. ओके, सो पहिली युनिट टेस्ट, आता फर्स्ट युनिट टेस्ट जी असते, फर्स्ट युनिट टेस्ट जी असते ना, फर्स्ट युनिट टेस्टच्या वेळी आपलं मिनिमम, ओके, आपले जे युनिट, ओके, मिनिमम म्हणतोय मी तुम्हाला. ओके, जरा जस्ट 2 मिनिट्स. ओके ओके, हो, मिनिमम आपले 2 युनिट्स, फर्स्ट 2 युनिट्स. ओके, फर्स्ट 2 युनिट्स ऑल्सो कम्प्लिटेड. ओके, पहिले 2 युनिट आपले काय व्हायला पाहिजे, कंप्लीट व्हायला पाहिजेत. पहिले 2 युनिट आपले काय व्हायला पाहिजेत, कंप्लीट व्हायला पाहिजेत पहिल्या युनिट टेस्टच्या अगोदर. ओके, मी माझी स्ट्रॅटेजी सांगतोय आणि नंतर मी तुम्हाला सांगणार की कसं 95 प्लस मार्क्स कोर्स करायचा असतो आणि कसा अभ्यास करायचा असतो, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन येऊ दे, कोणताही टाईपचा क्वेश्चन येऊ दे, तुम्ही तो अटेम्प्ट करणार म्हणजे करणार, मी गॅरंटी देतो तुम्हाला. ओके, आणि त्याच्यानंतर हे झालं डिवायडेशनचा पार्ट. डिवायडेशनच्या पार्टमध्ये तुम्ही फर्स्ट युनिट टेस्ट येण्याच्या अगोदर तुम्ही 2 युनिट्स कंप्लीट करणार. देन सेकंड युनिट टेस्ट येण्याच्या अगोदर इथं जरा लोड वाढणार मित्रांनो तुमचा. इथं लोड का वाढणार, कारण की राहिले 3 युनिट्स. ओके, सेकंड युनिट टेस्ट. ओके, सेकंड युनिट टेस्टमध्ये बघा इथं तुमचं लोड वाढणार. का लोड वाढणार ओके, एनी आयडिया का लोड वाढणार कारण की राहिले किती युनिट्स, 5 युनिट्स, 3 युनिट्स. सो टोटल 5 युनिट्स, आउट ऑफ 5 युनिट 2 युनिट्स ऑल्सो कम्प्लिटेड बिफोर द फर्स्ट युनिट टेस्ट अँड आफ्टर द फर्स्ट युनिट ते ऑल्सो पेंडिंग 3 युनिट्स. सो आउट ऑफ दिस 5 युनिट्स 3 युनिट्स तुम्हाला सेकंड युनिट टेस्टला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. सो सेकंड युनिट टेस्टला तुम्हाला कंप्लीट करताना 3 युनिट्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके, ॲज पर युअर कॉलेज रिक्वायरमेंट किती तुम्हाला युनिट ते टेस्टला देतील. ओके, सो सेकंड युनिट टेस्टला तुम्हाला 3 युनिट्स कंप्लीट करायचे म्हणजे करायचे, कॉलेज किती पण देऊ दे तुम्हाला करायचं म्हणजे करायचे. आणि कसं असतं माहिती आहे का, पहिली युनिट टेस्ट झाली तर कमीत कमी 1.5 महिन्याचा गॅप असतो सेकंड युनिट टेस्टला. तर त्या सेकंड युनिट टेस्टच्या गॅपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे 3 युनिट कंप्लीट करायचं म्हणजे आठवड्याला तुम्ही प्रत्येक वीकला जर तुम्ही 1 युनिट टेस्ट जर केलात, 1 to 7 डेज, 7 दिवसामध्ये तुम्ही 1 युनिट जर कंप्लीट केला तर आरामशीर तुमचं 3 वीकमध्ये तुमचं 3 युनिट कंप्लीट होतात. ओके, तर मित्रांनो माझं सांगायचं झालं तर मी दिवसाला 2-2 युनिट कंप्लीट करायचो, कारण की सुरुवातीपासून माझं सगळं स्टडी झालेलं असायचं. मी एक्झामच्या वेळेचं सांगतो तुम्हाला. ओके, सो लास्ट 3 युनिट्स म्हणतो मी इथं, लास्ट 3 युनिट्स ऑल्सो कम्प्लिटेड. ओके, ऑल्सो कम्प्लिटेड. ओके, देन बघा, हा DBMSचा मी एक फॉर एक्झाम्पल घेतो. हा सब्जेक्ट घेतला आहे मी कारण की मी ITCSचा बॅकग्राऊंडचा स्टुडंट आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या ब्रँचचं सब्जेक्ट घेऊन तुम्ही कम्पेअर करू शकता. ओके, हे झालं डिवायडेशनचा पार्ट आणि हे झालं कम्प्लिशनचा आपलं सिलेबसचा पार्ट. ओके, कारण की सेकंड युनिट टेस्टच्या नंतर आपलं सगळं सिलेबस कंप्लीट व्हायला पाहिजे आणि प्रॅक्टिकल एक्झाम जेव्हा असते. ओके, आणि थर्ड पार्ट आपला प्रॅक्टिकल एक्झाम.
ओके. ज्यावेळी प्रॅक्टिकल एक्झाम असते ना मित्रांनो, ज्यावेळी प्रॅक्टिकल एक्झाम असते, त्या प्रॅक्टिकल एक्झामला काय असते, वायवा असते, एक्सटर्नल असतो, इंटर्नल असतो. ओके. डिफरंट टाईपच्या गोष्टी असतात ते कराव्या लागतात आपल्या प्रॅक्टिकल एक्झामला. ओके. सो प्रॅक्टिकल एक्झामला आपल्याला वायवा द्यावी लागते, एक्सटर्नलची असू दे या इंटर्नलची असू दे. त्यावेळी आपल्याला मित्रांनो वायवा जो काय एक्झामिनर असतो, ओके, तो आपल्याला आपल्या सिलेबसमधलेच क्वेश्चन विचारतो. मग त्यावेळी आपण वायवाची प्रिपरेशन आपल्याला ह्या युनिट टेस्टच्या प्रिपरेशनमधूनच होणार. फक्त त्यावेळी रिव्हिजन करून जायचं पर्टिक्युलर त्या मेन टॉपिकचं. ओके. सो प्रॅक्टिकल एक्झाम येण्याच्या अगोदर तुमचे 5च्या 5 युनिट तुमचे कंप्लीट होणार. तुमचं पूर्णच्या पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. ओके. पूर्णच्या पूर्ण तुमचं सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. मित्रांनो फक्त एकाच सब्जेक्टचं नसते, तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये प्रत्येक सब्जेक्टचं प्रत्येक एक युनिट कंप्लीट करायला पाहिजे. तर तुमचा हा सिलेबस कंप्लीट होणार आणि त्याच्यानंतर तुमचा लास्ट फायनल एक्झामला तुम्हाला काय होणार नाही, लोड येणार नाही. ओके. सो प्रॅक्टिकल एक्झामच्या अगोदर तुमचं पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल आणि तुमचं एक्झामची जी काय तुमची वायवा असेल ती एकदम प्रॉपरली इन द फॉर्ममध्ये जाईल. ओके. देन बघा, हे झालं सिलेबस कसं कंप्लीट करायचं आणि पर्टिक्युलर डेडलाईनमध्ये सिलेबस कसं संपवायचं. ओके. सो त्याच्यानंतर बघा, प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर जी फायनल एक्झाम असते. ओके. फायनल एक्झाम आता इथं सगळ्यांना घाम फुटतात. फायनल एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, कारण की त्यावेळी मुलं काय करतात, लई लोड घेतात फायनल एक्झामला. सो फायनल एक्झामला लोड घ्यायचं नाही. मी फायनल एक्झामला लोड घ्यायचोच नाही, अजिबात घ्यायचो नाही. मी दिवसात 1 युनिट करायचो, दिवसात 2 युनिट करायचो, त्याची रिव्हिजन करायचो, नवीन क्वेश्चन करायचो, ऑनलाईन काहीतरी क्वेश्चन भेटेल ते करायचो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काय भेटेल ते करायचो, असे डिफरंट टाईपचे क्वेश्चन करायचो. असं लॉट ऑफ क्वेश्चन करून मला एवढा कॉन्फिडन्स यायचा की मला कुठला पण क्वेश्चन येऊ दे एक्झाममध्ये मी तो सॉल्व करणार म्हणजे करणार. ओके. सो फायनल एक्झाम जी असते ना, फायनल एक्झामचं प्रिपरेशनबद्दल आपण या सेक्शनमध्ये बोलू. फायनल एक्झाम. ओके. सो फायनल एक्झाम. ओके. सो फायनल एक्झाममध्ये बघा, प्रिपरेशन करताना फर्स्ट कंप्लीट जस्ट टू मिनिट. ओके. फर्स्ट कंप्लीट ऑल सिलेबस. पहिला काय कंप्लीट करायचं, सगळं म्हणजे काय, पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचं. काय करायचं, पूर्ण सिलेबस. आपल्या करिक्युलमचा जो एवढा सिलेबस आहे, थेरी एक्झामचा, ऑनलाईन एक्झामचा, तो पूर्ण कंप्लीट करायचं. एक पॉईंट इन डिटेलमध्ये करायचं. ओके. सो पूर्ण सिलेबस कंप्लीट केल्यानंतर, ओके, पूर्ण सिलेबस कंप्लीट आता सिलेबस कसा कंप्लीट करायचा, तर रट्टा मारायचा नाही. बघा पोरं काय करतात माहिती आहे का, रट्टा मारतात. रट्टा मारायचाच नाही, कुठल्या गोष्टीचा रट्टा मारायचाच नाही. इन शॉर्टमध्ये कन्सेप्ट करा आणि इन डिटेलमध्ये लिहा. मी असंच करायचो, इन शॉर्टमध्ये कन्सेप्ट करायचो, मेन कन्सेप्ट करायचो आणि इन डिटेलमध्ये लिहायचं. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आणि आपलं थोडं ग्रॅमॅटिकली जरा प्रॉपर ठेवायचं आणि त्यानुसार एक्झाममध्ये जाऊन लिहायचं. रट्टा मारायचा नाही. ओके. त्यानंतर फर्स्ट कंप्लीट ऑल सिलेबस आपला कंप्लीट होऊन जाईल. इथं फर्स्ट ऑल सिलेबस कंप्लीट करा म्हणजे काय, आपला सिलेबस जो आहे, आपला सिलेबस इथे जस्ट 2 मिनिट. आपला सिलेबस जो आहे ना, आपला सिलेबस ह्या सेक्शनमध्येच कंप्लीट होऊन जाईल. आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला इथं फक्त रिव्हिजन काय करायचं आहे, ओनली रिव्हिजन. ओके. ओनली रिव्हिजन, बाकी काय नाही करायचं, फक्त रिव्हिजनच. काय करायचं, फक्त रिव्हिजन ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला करायची आहे. ओके. मग त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर कुठला पार्ट येतो, सगळा सिलेबस कंप्लीट झाला तर मुलांना डाऊट असतो की बाबा क्वेश्चन कसे पडतील फायनल एक्झाममध्ये, पेपर कसा जाईल, ह्याची एक मनामध्ये भीती असते. सो ह्या कॉन्फिडन्स मनामध्ये येण्यासाठी मी काय करायचो माहिती आहे का, सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आता काही ग्रुप्स असतात किंवा कुठून तरी इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन असतात, ते मी IMP क्वेश्चन कंप्लीट करायचो. ओके. IMP क्वेश्चन कंप्लीट करायचो. IMP क्वेश्चनमध्ये मी जे क्वेश्चन का जो पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये नाही, पण तो आपल्या सिलेबस रिलेटेड आहे, एखाद्या पॉईंटचा सब पॉईंट आहे तो सिलेबसमध्ये नाही आणि तो आपल्या सिलेबस रिलेटेड आहे, तसले क्वेश्चन मी माझ्या IMP क्वेश्चनच्या लिस्टमध्ये ठेवायचो आणि तसले क्वेश्चन मी प्रिपेअर करायचो. कारण की मी फोर्थ सेममध्ये त्यावेळी असं झालं की सिलेबस कंप्लीट केलेला मी आणि त्याच्यानंतर सब पॉईंट जे राहिले ते माझ्याकडून राहिलेले. सब पॉईंट म्हणजे सिलेबसमध्ये ते पॉईंट नव्हते, पण सिलेबसच्या मेन पॉईंटचे ते सब पॉईंट होते आणि ते करिक्युलममध्ये नव्हते, ते पॉईंट राहिलेले आणि तेच क्वेश्चन एक्झाममध्ये पडलेले. सो IMP क्वेश्चन करताना मेन क्वेश्चनचे, ओके, मेन कन्सेप्टचे सब पॉईंटमधले सिलेबस रिलेटेड पॉईंट काय करायचे, कव्हर करायचे. ओके. आणि हे पॉईंट कुठे मिळणार तुम्हाला, हे पॉईंट आता
तुमचा जो सिलेबस आहे, सपोज DBMS असेल, सॉफ्टवेअर टेस्टिंग असेल, जावा प्रोग्रामिंग असेल, ओके, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, मशीन लर्निंग असेल, क्लाउड कंपनी, कुठला सब्जेक्ट असू दे, कोणता पण सब्जेक्ट असू दे, त्याला सिम्पली गुगलवर जायचं, सर्च करायचं. जे इंटरव्ह्यूचे जे क्वेश्चन असतात बघा, बरं का, इंटरव्ह्यूचे जे क्वेश्चन असतात बघा, थिअरॉटिकल पार्टचे, त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन सापडतात. काय सापडतात? IMP क्वेश्चन. IMP क्वेश्चन म्हणजे आपल्या सिलेबस रिलेटेड असतात, पण त्या सिलेबसचे इन डीपमध्ये, इन डिटेलमध्ये ते क्वेश्चन असतात. आणि ते क्वेश्चन करायचे सिम्पल फॉर्मॅटमध्ये, ते तिथून कॉपी करायचं क्वेश्चन, ChatGPTला आन्सर सांगायचं, ChatGPTकडे पेस्ट करायचं, ChatGPT प्रॉपर एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून देणार. अँड कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ते इन शॉर्टमध्ये कुठेतरी लिहून घ्यायचं आणि डिजिटल नोट्स ठेवायचे. ओके. आणि नेक्स्ट पार्ट जो आहे ना मित्रांनो, हे 5 युनिट्स आहेत ना, हे 5 युनिट्स, ओके, हे जे 5 युनिट्स आहेत ना, ह्या 5 युनिटचे ना मित्रांनो आपल्याला नोट्स नोट्स असं हँड रिटन नोट्स ठेवायचे नाही. आपल्याला इथं काय ठेवायचं आहे? डिजिटल नोट्स. ओके, डिजिटल नोट्स. इथं आपल्याला डिजिटल नोट्स तयार करायचे. आतापर्यंत माझे जेवढे नोट्स आहेत ते मी सगळं डिजिटल नोट्स ठेवतो. मी कुठल्या पुस्तकाला आतापर्यंत हात लावला नाही. मी सगळे नोट्स काढतो, ते डिजिटली पद्धतीने काढतो. आणि जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही डिजिटल पद्धतीने, ऑफकोर्स डिजिटल पद्धतीने नोट्स काढायचे आणि डिजिटल पद्धतीने अभ्यास करायचा. लॅपटॉपवरतीच अभ्यास करायचा. काहीतरी अडलं किंवा काहीतरी कन्सेप्ट क्लिअर नाही झालं तर लगेच आपल्याला काय करता येतं? ChatGPTला सांगता येतं. काय करता येतं? ChatGPTला सांगता येतं. सो जेणेकरून लगेच आपले कन्सेप्ट काय होईल? क्लिअर होऊन जाईल. ओके, काय होईल क्लिअर होऊन जाईल. ओके. सो त्याच्यानंतर बघा, फायनल एक्झामचं IMP क्वेश्चनचं प्रिपरेशन करायचं. त्याच्यामध्ये कुठले काय करायचे तुम्हाला मी सांगितलं. ओके. आणि त्याच्यानंतर येतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन, PYQ. PYQ काय असतं? PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता MSBTचे, आता बघा, जे आता आम्ही केस स्कीममध्ये होतो त्याच्यामध्ये मशीन लर्निंग, क्लाउड कंपनी असे जे सब्जेक्ट होते ना, त्या सब्जेक्टचं कुठलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल नव्हते. जे होते ते डिग्रीचे होते आणि जे होते ते अनदर ब्रँचचे होते. तर अशा वेळी काय करायचं? जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन अवेलेबल नसेल तर ही जी मेथड मी सांगितली बघा तुला, फायनल एक्झाम, सगळे रिव्हिजन्स, सगळे युनिट्स कंप्लीट करा, IMP क्वेश्चन बघा, ऑनलाईन जावा, ऑनलाईन सर्च करा क्वेश्चन, ऑनलाईन क्वेश्चन सर्च केल्यानंतर ते एक्स्ट्रा क्वेश्चन काय करा? सॉल्व करा. ओके. इथं बघा, इथं मी लिहितो, इथं मांडतो. ओके, ऑनलाईन क्वेश्चन अँड एक्स्ट्रा क्वेश्चन. ओके, एक्स्ट्रा क्वेश्चन. सो त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन. प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये मित्रांनो जे पेपर्स ऑलरेडी झालेत किंवा जे जुने पेपर्स आहेत त्याच्यामधले रिपीटेड क्वेश्चन किती आहेत ते चेक करायचं. किती पर्सेंटेज तो क्वेश्चन रिपीट झाला आहे ते चेक करायचं आणि त्याच्यानंतर त्याचा स्टडी करायचा. आता ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं असं स्पेशली स्टडी करायची काही गरज नाही. ज्यावेळी तुम्ही हे 5 युनिट्सचा ज्यावेळी अभ्यास करणार नाही, ह्या 5 युनिटचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार, ज्यावेळी ह्या 5 युनिटचा तुम्ही अभ्यास करणार, त्यावेळी काय होणार? त्यावेळी तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण कंप्लीट होणार. कसं होणार सर? कसं होणार? हे आम्हाला माहीत नाही, पण कसं होणार? कसं? ओके, जस्ट 2 मिनिट्स. कसं होणार? ज्यावेळी बघा आपण 5 युनिटचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन काय असतात, सगळा सिलेबस काय असतो आपण कव्हर करतो. आणि MSBT हे सिलेबसमधले क्वेश्चन काढते. चुकून एखादा बाहेरचं काढला तर मग त्याच्यासाठी काय केलं आहे आपण? त्याच्यासाठी केलं आहे की IMP क्वेश्चन, ह्याच्यामधले क्वेश्चन येणार. ओके. सो MSBT मोस्टली सिलेबसमधलं क्वेश्चन काढते आणि ह्याच्यामध्ये काय असतं आपलं, या प्रिव्हियस इयरमध्ये काय असतं? ओके, ह्या प्रिव्हियस इयरमध्ये काय असतं? ह्या प्रिव्हियस इयरमध्ये सगळं सिलेबसमधलंच क्वेश्चन असते की सर? मग ते सिलेबसमधलंच क्वेश्चन आपल्याला करायचं आहे. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर परत आपल्याला वाचायची गरज नाही. फक्त क्वेश्चन वाचायचं. हा चल झालं आहे सिलेबसमध्ये कंप्लीट झालं, हा चल झालं आहे सिलेबसमध्ये कंप्लीट झालं, असं करायचं, कंप्लीट करून टाकायचं. ओके. सो हे झालं मित्रांनो फायनल एक्झामचं प्रिपरेशनच्या टिप्स. ओके. अँड जर आता बघा, हे जे DBM आहे, आता थर्डचे मी IT आणि कम्प्युटर सायन्सचा स्टुडंट आहे, या बॅकग्राऊंडचा मी स्टुडंट आहे. आणि ह्याच्यामध्ये मी डिप्लोमाचे जे काय तुम्ही स्टुडंट आहात तुमच्यासाठी मी काही लेक्चर वगैरे ह्याच्यावर अपलोड करीन. ओके. अँड तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण आपल्या ह्या चॅनल शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना पण आपली चॅनल थ्रू काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन भेटेल. ओके. सो बघा, आपण स्टार्ट करणार आहे, लवकरच आपण स्टार्ट करू. मी काही मला टाईमनुसार मी लेक्चर वगैरे अपलोड करत राहील सगळे. ओके. इन शॉर्टमध्ये, इन सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला इथं टीच करणार आहे. ओके. माझ्याकडे सगळे डिजिटलचा नोट्स आहे, ऑल मटेरियल्स आहेत. ओके. ज्यांच्याकडे जेवढा मटेरियल नाही ना त्याच्यापेक्षा दुप्पट 2 पटीने माझ्याकडे मटेरियल्स आहेत MSBTचा, आणि सगळं डिजिटल पद्धतीने मी ठेवलेलं आहे. सो त्यासाठी तुम्हाला सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा काय अडलं नडलं तर. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू. आणि मित्रांनो, ॲज वेल ॲज माझा एक दुसरा चॅनल आहे, दॅट इज जावा विथ सुमित. ओके, जावा विथ सुमित नावाचा एक चॅनल आहे. ओके, जावा विथ सुमित. ह्याच्यावर मित्रांनो मी पूर्ण टेक्निकल इंडस्ट्री लेवलचं, ओके, कसं जॉब भेटतं, इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशी करायची असते, ओके, ॲज वेल ॲज
म्हणजे सगळं म्हणजे टेक्निकल जेवढं आहे जावा प्रोग्रामिंग लँग्वेज, सगळे प्रोग्रामिंग लँग्वेज मी ह्याच्यावरती कव्हर केलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता 325 सबस्क्रायबर्स आहेत. हा माझा मेन चॅनल आहे आणि त्याच्यावरती प्लेलिस्ट वगैरे आहेत. हे बघा आता ही जी जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची प्लेलिस्ट आहे, ही जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची प्लेलिस्ट आपली ही आता सध्या रनिंग आहे. ओके. आणि ही प्लेलिस्ट आपली चालू आहे. जर तुम्हाला जावा फुल स्टॅक शिकायचं काय असतं, जावा फुल स्टॅक प्रोजेक्ट कसे डेव्हलप होतात, ओके, आणि ॲज वेल त्याच्यामध्ये स्प्रिंग काय, स्प्रिंग बूट काय, म्हणजे पूर्ण 0 लेवल टू हाय लेवलपर्यंत फुल स्टॅक डेव्हलपर होईपर्यंत तुम्हाला जावा कसं शिकायचं असेल, ते जर शिकायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही प्लेलिस्ट तुम्ही फॉलो करा. ओके ओके ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.